मग मलाही माझी इच्छा असतात, माझी बायका पोरायत नातू आहे, मला असं होतं बाबा एक 15 दिवस कुणाला फिरायला जाऊ, पण मी गेलो नाही. काय गेलो नाही? त्या ठिकाणी इथं कोणाची काहीतरी लफडे होतात, पण त्या ठिकाणी मी टाळले सगळे. पण हे सगळं होत असताना यावेळेस मला टोटल जेवढी कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, सगळं डोर टू डोर फिरून त्या ठिकाणी ते कुत्रे कुठं कुठं फिरतात त्यांना त्यांची बंदोबस्त करून त्या कुत्र्याला असा त्याचा हरामखोर परत गल्लीत दिसतात. पण मी यावेळी सगळ्यांना विनंती करून सांगतो, प्रचार आपला, सगळं आपला, आणि येतात ते 25% 30% वोटिंग घेऊन जातात. ह्या गोष्टीचे लाज वाटतं. एवढं काम करून जर असं होत असेल तर मनाला लागतं मला की ह्या वेळेस तसे नाही. हे पॅनल सिस्टीम आहे, प्रत्येकाला एक व्यक्तीला 4 मतदान करायचे. आमची तिकडं होईल आहे, ते तिकडं मजबूत आहेत. काही लोक बोलतात भानगोळे, असा करू तसा करू, ते काय फरक पडत नाही. त्या अपक्षांची त्यांची किती कॅपॅसिटी असते सगळ्यांना माहिती आहे. 10 मताची कॅपॅसिटी असते, एवढी कॅपॅसिटी नसते. फोन केले होते आम्हाला, आमचे कार्यकर्त्यांना फोन आता 14 गावामधून फोन आला, अरे हमको मदत करो, आपको जो कुछ चना फुटाना देंगे. पण त्याच्या चना फुटाने त्याला चकण्याला ठेवा म्हणावं त्याला. पण ह्या वेळेला सगळ्यांनी यावेळेस सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, पूर्वी सारखा ज्या झालंय विधानसभा लोकसभा झालंय हे होता का म्हणे. मी परत एकदा सगळ्यांना विनंती करतो, जिथं जिथं गल्लीत दिसतील त्या कुत्र्याला बदलून काढा, सरळ पोलीस स्टेशनला. आणि मी निश्चित राहू, मला 14 गावाला पण जायचं असते. मग इथून मला परत शिवाजीनगरला जायचे, परत तुर्बे नाक्यावर जायचे, इंदिरानगरला जायचे, प्रत्येक ठिकाणी फिरायचे. मी जबाबदारी तुम्ही घेणार सगळे, शपथ घेऊन सांगा बघ सगळ्यांनी, सगळ्यांनी जबाबदारी. आता सुरेश शेठ घ्या, आमटीची भाग जायगा असं बिलकुल नाही ना. प्रत्येक गल्ली गल्लीत एक माझ्यासाठी 15-10 दिवस आणि आपल्या आपल्या गल्ली सांभाळा. हे कुत्रे कुठं कुठं फिरतात ते बघा. ऑटोमेटिक दगड मला ऑटोमेटिक इलाका भी हमारा है, उम्मीदवार भी हमारा ही है, और धमाका भी हम ही करेंगे. और एक बात कमिटमेंट किया तो सुरेश कुलकर्णी आपने कभी नहीं सुना.